फिनिक्स, जी चॅम्प अबॅकस आणि ब्रेन जिम. ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचसाठी प्रवेश सुरू. आठवड्यातून फक्त 2 दिवस. आजच आपल्या मोफत डेमो क्लाससाठी संपर्क करा. पत्ता: महादेव मंदिर जवळ शास्त्री चौक, नळदुर्ग. संपर्क क्रमांक 8830 33 आपण ऐकत आहात टॉप वन न्यूज. नळदुर्ग नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले आहे. 2025च्या नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार बसवराज उर्फ अप्पा धरणे यांनी 563 मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपली मोहर उमटवली आहे. त्यांच्या विरोधात असलेले MIMचे उमेदवार शहबाज काझी यांनी पराभव स्वीकारला आहे. या निवडणुकीत भाजपाचे एकूण 11 उमेदवार तर काँग्रेसचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. नळदुर्ग शहरातील विविध प्रभागांमध्ये चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अनेक प्रभागांमध्ये अत्यंत कमी मतांच्या फरकाने निकाल लागले. या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नळदुर्गचे 3 माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, नितीन कासार आणि मुस्ताक कुरेशी यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली असून पराभूत सर्व उमेदवारांनी निकाल स्वीकारत लोकशाही मूल्यांची जपणूक केली आहे. नव्या नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्यासमोर आता नळदुर्गच्या सर्वांगीण विकासाचे मोठे आव्हान उभे आहे. शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार का, याकडे संपूर्ण नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपत नळदुर्गचा आधुनिक विकास साधता येतो का, हे येणाऱ्या काळात नव्या नगरपरिषदेच्या कामगिरीतून स्पष्ट होणार आहे. टॉप वन न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज कांबळे सर, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव.